नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या झटपट बातम्या. कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 66व्या महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील वेताळ शेळके यांना मिळाला. बारामती शहरात श्रीरामनवमी उत्सवात साजरी करण्यात आली. मुंबई बोरिवली येथे आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामनवमी जोशात साजरी करण्यात आली. प्रभादेवी येथे श्री साई धाम देवालय संस्थान यांच्याकडून साई मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. भाजप स्थापन दिन आणि रामनवमीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिली श्रद्धांजली. भिवंडी निजामपूर पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणारे तत्कालीन मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची मनसेची मागणी. छत्रपती संभाजीनगर येथे भव्य शोभायात्रा काढून श्रीरामनवमी साजरी करण्यात आली. IPLच्या काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबाद संघावर केली 7 गड्यांनी मात. येणाऱ्या 48 तासात राज्यात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,000च्या पार, तर चांदीचा भाव 94,000 प्रति किलो. पुणे शहरातील नानापेठ परिसरातील राम मंदिराच्या शेजारील वाड्यात आग लागली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग विझवण्याला अग्निशमन दलाला यश. श्रीरामनवमी निमित्त कल्याण पूर्वेत मोठी मिरवणूक काढण्यात आली. मात्र याच मिरवणुकीत काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावले. बेंगळुरू येथे महिलेसोबत घडलेल्या छेडछाड प्रकरणाचा व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद. भारतीय रिझर्व्ह बँकेने येणाऱ्या काही दिवसात रेपो रेटमध्ये 0.25% वजावाट करण्याची शक्यता. IPL 2025 मध्ये खेळत असलेल्या धोनीने रिटायरमेंटबाबत केले मोठे वक्तव्य. जोपर्यंत शरीर सांगत नाही तोपर्यंत रिटायरमेंट घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारत आणि महाराष्ट्र विकसित राज्य बनेल असे वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री भागवत कराड यांनी केले. एलन मस्क यांची टेस्ला कार भारतात प्रवेश करणार. या कारच्या प्रवेशाने ऑटोमोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले. प्रभादेवी येथील साई धाम देवालय संस्थान साई मंदिर येथे साई भक्तांनी न्यूज मराठी 24/7ला दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. सुपरनोव्हामुळे 23 अब्ज वर्षानंतर उजळणार आकाशगंगा. वैज्ञानिकांनी 150 प्रकाश वर्ष दूर 2 पांढऱ्या बुटक्या ताऱ्यांची एक दुर्मिळ जोडी शोधली असून येत्या 23 अब्ज वर्षात हे तारे एकमेकावर आढळून सुपरनोव्हा स्फोटात परावर्तित होतील असे शास्त्रज्ञांचे मत आहे. भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे बरा झाला असून IPLच्या सामन्यामधून मुंबईकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. खासदार शिंदे यांनी डोंबिवली येथील श्रीरामनवमी निमित्त निघालेल्या शोभायात्रेत घेतला सहभाग. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून अमरावती विभागाला मिळाल्या नवीन बसगाड्या. बसगाड्यांचे लोकार्पण आमदार रवी राणा यांनी गाडी चालवून केले. गोंदियाच्या मांडोदेवी देवस्थान येथे रामनवमी निमित्त आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 135 जोडपे झाले विवाहबद्ध. या समितीच्या कार्याच्या सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सरकारने निवडणुकीत शेतकरी आणि लाडक्या बहिणींना खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवल्याची टीका आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे लिहाखेडी फाट्यावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.